मागच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी इन्सर्टचा जो चॅप्टर होता 3 तो करत होतो. ह्या व्हिडिओपासनं आता आपण एसएससीचा जो चॅप्टर 3 आहे तो करतोय. एसएससी चॅप्टर 3 इंडायसेस आणि क्यूब रूट. आता इंडायसेस हा जो पार्ट आहे ना, हा आपला तसा मागच्या वर्षी काही प्रमाणात झालेला आहे, पण आपण जी त्याची रिव्हिजन्स आहेत ते आपण व्यवस्थित करू. कारण तुमचा बेस जो आहे ना 7th आणि 8th हा तुमचा पुढचं जे तुमचं अख्खं करिअर आहे त्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा आहे. रादर मी हे जे चॅनल सुरू केलंय ना, हे तुमचा हा बेस जो आहे हा स्ट्रॉंग व्हावा म्हणून केलेला आहे, ना की तुम्हाला रेडीमेड काहीतरी सोल्युशन्स मिळावी किंवा तुम्हाला हा युट्यूब बघून सुद्धा तुमचा होमवर्क व्हावा हा उद्देश नाहीये. आता इंडायसेस म्हणजे कसं बघा. आता बघा मी 2 into 2 केलं तर काय झालं, याला मी म्हणणार 2^2. याच्यामध्ये समजा मी 2 into 2 into 2 केलं 2^3. जेव्हा एखादा नंबर आपण स्वतःशीच मल्टिप्लाय करतो, हा त्याच्यानंतर मी म्हटलं 3 into 3 into 3 into 3 मी 4 वेळा केलं 3^4. याच्यामध्ये हा 2 आणि हा 3 हे काय तर बेस, आणि हा 2 हा 3 आणि हा 4 हे काय तर इंडेक्स, राईट. आणि आता हे जेव्हा आपण हा 3/3 म्हणजे काय ते 2 into 2 म्हणजे 3 into 3 किंवा हा जो आहे 2 into 2 into 2 8. हा 8 जेव्हा मी 2^3 लिहितो याचा अर्थ मी काय करतो की नंबर इन फॉर्म ऑफ अ इंडेक्स. म्हणजे कुठल्याही नंबरच्या बाबतीत जर का म्हणायचं झालं तर m⁻n म्हणजे m इज अ बेस आणि n इज अ इंडेक्स, where m⁻n equals to m into m into m किती टाइम्स n टाइम्स. हे सगळ्यात महत्वाचं. ओके, तर तुम्हाला आता इथे डोक्यात घट्ट काय करायचंय तुम्हाला, तर हे बेसिक जे टर्मिनॉलॉजी म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो त्याला काय म्हणतो, जेव्हा आपण असं म्हणतो ना त्याला आपण खरं इंग्लिशमध्ये टर्मिनॉलॉजी म्हणतो. म्हणजे 2^2 म्हणजे मग त्यात बेस 2 इंडेक्स 2, 2^3 म्हणजे बेस 2 इंडेक्स 3, 2^5 म्हणजे बेस 2 इंडेक्स 5, 5^15 जर का म्हटलं तर बेस 5^16. त्याला अदर वे राऊंड काय पॉवर जो आहे ना, याला दुसरा एक शब्द वापरला जातो ना त्याला पॉवर सुद्धा म्हणतात बरं का. पॉवर आणि बेस काही वेळा काही ठिकाणी पॉवर हा शब्द वापरला जातो. तर हा व्हिडिओ इथे पॉज करा आणि हे लिहून घ्या. लॉज ऑफ इंडायसिस. लॉज ऑफ इंडायसिस म्हणजे काय तर समजा आता बघा पहिला लॉ मी घेतो मल्टिप्लिकेशन. a⁻m into a⁻n equals to a⁻m+n. पण ह्या लॉ मध्ये काय लक्षात ठेवायचंय, तुमचा बेस जो आहे दोन्ही ठिकाणी तो सेम असला पाहिजे. इथे लिहायचंय बेस शुड बी सेम. हे कसं होतं ते बघू आता. बघा समजा आता माझ्याकडे 3^2 आहे आणि इंटू 3^5 आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी काय लिहिलं 3^2 मी कसा लिहिला 3 into 3 इंटू 3^5 आहे म्हणजे मला 3 किती वेळा मल्टिप्लाय करायचंय 5 टाइम्स. मग मी लिहितो 1 2 3 4 5, बरोबर आहे. आता हे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना मी 3 लिहिलं आणि टोटल नंबर ऑफ 3 किती वेळा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 3^7. म्हणजेच काय झालं माझं तर 3^2 + 5. ओके, हा तुमचा
पहिला लॉ झाला. दुसरा a रेस टू m डिवायडेड बाय a रेस टू n इक्वल्स टू a रेस टू m मायनस n. आता आपण हाच जो आहे, पण याच्यामध्ये पण परत काय तुमचं हा रूल कंटिन्युअस आहे का, बेस तुमचा सेम असला पाहिजे. हा रूल तुम्ही इव्हन हा रूल तुम्ही अशा क्वेश्चनला नाही वापरू शकत की जिथे 2 रेस टू 3 इंटू 3 रेस टू 2 असेल, तर त्याचा अर्थ असा नाही होणार आहे की 6 रेस टू 3 प्लस 2. नाही, दिस इज रॉंग. हे रॉंग आहे. ओके, जेव्हा तुमचा बेस सेम असेल त्याच वेळी फक्त आणि मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळी तुम्ही ऍडिशन करता, आणि जेव्हा तुमचा बेस सेम असेल आणि जेव्हा डिव्हिजन असेल तेव्हा न्यूमरेटरचा जो इंडेक्स आहे त्याच्यातनं तुम्ही डिनॉमिनेटरचा इंडेक्स हा मायनस करता. ओके, आता हे कसं होणार आहे, समजा मी 3 रेस टू 5 डिवायडेड बाय 3 रेस टू 2 केलं. ओके, सो 3 रेस टू 5 म्हणजे काय, 3 5 टाइम्स मल्टिप्लाइड 2 3 4 5 डिवायडेड बाय 3 इंटू 3. बरोबर आहे. माझा हा 3 गेला, हा 3 हे 3 गेला, माझ्याकडे उरले 3 म्हणजे 3 रेस टू 3 म्हणजेच काय 3 रेस टू 5 मायनस 2. आलं लक्षात. म्हणजे तुमचं डिवाइड होताना इंडेक्स काय होतो, तुमचा न्यूमरेटरच्या इंडेक्स मधनं सबट्रॅक्ट होतो बरं का, नॉट की त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरचा माझा इंडेक्स मोठा असेल तो निगेटिव्ह होईल, सबट्रॅक्ट होणार नाही. म्हणजे दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं की समजा हे एक्झाम्पल सेम आहे, फक्त 3 रेस टू 2 वर आहे आणि 3 रेस टू 5 आहे, तर याचा अर्थ काय होईल की 3 रेस टू 3 मायनस 5 म्हणजेच काय, हा प्लस 3 मायनस 5, तुमचा आन्सर आलं 3 रेस टू मायनस 2. ओके, आणि 3 रेस टू मायनस 2 चा आपण पुढचा जो रूल आहे त्याच्या रूल मध्ये आपण 3 रेस टू मायनस 2 म्हणजे काय होतं ते बघू. पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. आता पुढचा रूल समजा a इंटू बी रेस टू एम असेल, तर काय होईल a रेस टू एम इंटू बी रेस टू एम. लक्षात घ्या. म्हणजे समजा मी एक्झाम्पल देतो, 2 इंटू 3 रेस टू माझ्याकडे 3 असेल. आता बघा, मी आतलं सॉल्व्ह करून संपवतो आणि मग मी पुढचं पण सॉल्व्ह करतो. लेफ्ट हँड साइड आपण आधी सिम्प्लिफाय करून बघू हे बरोबर होतं का. तर 2 इंटू 3 काय 6 रेस टू 3 झाला, म्हणजे काय तर 6 इंटू 6 इंटू 6 राईट, म्हणजे 36 इंटू 6. 6 6 जा 36, 6 3 जा 18, 19 20 21 म्हणजे 216. बरोबर आहे. आता मी राईट हँड साइड करून बघतो. 2 इंटू 3 रेस टू 3 म्हणजे काय, तर 2 रेस टू 3 इंटू 3 रेस टू 3. 2 रेस टू 3 म्हणजे काय, तर 2 इंटू 2 इंटू 2 8. 3 रेस टू 3 म्हणजे काय, 3 इंटू 3 इंटू 3 27. 8 7 जा 56, 5 8 2 जा 16 आणि 5 21, सॉरी 56 6. म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड तुमची सेम आहे. गॉट इट. म्हणजे a इंटू बी रेस टू 3 इक्वल टू काय, a रेस टू 3 इंटू बी रेस टू 3. पुढचा रूल a अपॉन बी रेस टू m इक्वल्स टू तुमचा आला a रेस टू m डिवायडेड बाय b रेस टू m. हे नीट लक्षात घ्या बरं का. जसं मल्टिप्लिकेशनला आहे तसाच तो रूल जो आहे हा तुमच्या डिव्हिजनला पण आहे. त्याच्यानंतरचा रूल एनिथिंग रेस टू 0 इक्वल्स टू 1. म्हणजे एनिथिंग काहीही बेस असतो तुमचा, जेव्हा त्याला पॉवर m येईल त्यावेळी काय होईल, इट्स रेस इक्वल्स टू 1. त्याच्यानंतरचा जो रूल आहे हा तुमचा रूल नंबर 3 होता, हा तुमचा रूल नंबर 4, हा तुमचा रूल नंबर तुमचा 5 आणि त्याच्यानंतर तुमचा रूल नंबर 6 हा दाखवतो मी. a रेस टू मायनस m म्हणजेच काय,
1/a⁻m. हे कसं होतं ते बघा. आता मी याचं एक्झाम्पल करू. a⁻−m बरोबर आहे. म्हणजे काय झालं की मी अदर वे लिहायचं झालं मला तर मी इथे लिहिलं a⁻0 डिवायडेड बाय a⁻m. हा, तर ह्या रूल प्रमाणे काय होणार आहे, माझा सबट्रॅक्ट जो आहे तो त्याचा ऍक्च्युअली काय होणार आहे, माझ्याकडे दोन्हीकडे बेस सेम आहे. त्यामुळे मगाचा जो रूल होता त्याच्यात काय होतं, a⁻, जर का एखादं सेम बेस असेल आणि डिवाइड असेल तर काय होतं, न्यूमरेटर मधनं डिनॉमिनेटरची जी पॉवर आहे, इंडेक्स आहे, तो काय होतो, सबट्रॅक्ट होतो. बरोबर आहे. म्हणजे इथे काय झालं, इक्वल टू काय झालं, a⁻0−m. म्हणजेच काय झालं, a⁻−m. म्हणजेच काय, तर a⁻1/a⁻m. a⁻0 म्हणजे काय, हा ऍक्च्युली 1 आहे इथे. बरोबर आहे. म्हणून a⁻−1 म्हणजेच काय, इक्वल्स टू 1/a⁻m. राईट. आता हे एवढे रूल लिहून घ्या, मग आपण पुढचे बघू. a⁻m⁻n इक्वल्स टू a⁻m⁻n. हे कसं होतं ते बघा. आता मी म्हटलं 2⁻2⁻3. बरोबर आहे. म्हणजे काय होईल खरं, आता मी लेफ्ट हँड साइड, इथे ही माझी राईट हँड साइड आहे. इथे म्हणजे यांच्या लॉ प्रमाणे काय व्हायला पाहिजे, 2⁻2⁻3 म्हणजे 2⁻6. बरोबर आहे. आता इथे माझं काय होतं, 2⁻2 म्हणजे माझा झाला 4⁻3 म्हणजे 4 × 4 × 4 म्हणजे 64. 4 4 जा 16, 64 जा 64. इथे काय झालं, 2⁻6 म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 2 1 2 3 4 5 आणि हा 6. म्हणजे काय झालं मला, 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 × 2 32, 32 × 2 64. आले. त्याच्यानंतर पुढचा लॉ, a/, समजा b⁻m. बघा. आता पहिल्यांदा मागाशी मी काय केलं होतं, तर a⁻m असताना मी काय केलं होतं, 1/a⁻m म्हटलं होतं. बरोबर आहे. हा, म्हणजे जेव्हा पॉवर, जेव्हा इंडेक्स जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा आपण काय करतो, त्याचा रेसिप्रोकल करतो. बरोबर आहे. आता इथे बघा, मी परत लिहितो, a⁻ आम्ही -m लिहिला आणि b⁻ मी हा -m लिहिला. -a चा रेसिप्रोकल काय, तर 1/a⁻m आणि 1/b चा रेसिप्रोकल काय, तर b⁻m. लक्षात. म्हणजेच काय झालं की b/a इथे m मी एक स्टेप मुद्दामून वाढवतो, कारण हा माझा इथे बघा, इथे 1 आला ऍक्च्युली. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, b/a⁻m झालं. जेव्हा माझा इंडेक्स हा निगेटिव्ह असतो तेव्हा मी आतला जो बेस आहे त्याचा रेसिप्रोकल केला की माझा इंडेक्स काय होतो, पॉझिटिव्ह होतो. सगळ्यात सोपं लक्षात ठेवण्यासारखं काय, तर बेसचा रेसिप्रोकल केला की इंडेक्स हा तुमचा पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे a⁻m म्हणजेच इक्वल टू काय, तर a चा इंडेक्स रेसिप्रोकल काय, 1/a. मग पॉवर माझी काय होते, a-m च्या ऐवजी +m. पॉज करा आणि लिहून घ्या. आता बघा, नंबर विथ रॅशनल इंडायसेस म्हणजे काय, हे बघा. मी म्हटलं 2⁻² म्हणजे काय, 2 × 2 दॅट इज इक्वल टू 4. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की √4 इक्वल्स टू 2. हा, 2 चा स्क्वेअर इक्वल्स टू 4 म्हणजे √4 इज इक्वल टू 2. पण √4 हा जर का मी इंडायसेस फॉर्म मध्ये लिहायचा झाला तर 4⁻½ इक्वल्स टू 2. हे नवीन आहे बरं का तुमच्यासाठी, हे नीट लक्ष घ्या.
आता 2^2 म्हणजे काय, 2 × 2 = 4. म्हणजे काय मी म्हणणार, स्क्वेअर ऑफ 2 = 4. सायमल्टेनियसली स्क्वेअर रूट ऑफ 4 = 2. मी रिव्हर्स उलट केलं. पण आता स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे काय, तर 4^½ राईट. मी अजून एक एक्झाम्पल घेतो. 3 × 3 × 3 म्हणजेच काय की 3³ = 27. therefore असं म्हटलं मी, क्यूब रूट ऑफ 27 = 3. बरोबर आहे. क्यूब रूट म्हणजेच काय, 27^1/3 = 3. Got it? आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. 4 × 4 × 4 = 4³ = काय झालं तुमचं, 64. बरोबर आहे. म्हणजेच काय, क्यूब रूट ऑफ 64 = 4. म्हणजेच काय, 64^1/3 = 4. नॉर्मली ही जी साईन आहे ना, ही साईन, हा जो साईन आहे, मी इथे परत बोलणार नाही तर, ही जी साईन आहे ना, ही फक्त ही साईन ही स्क्वेअर रूटला वापरली जाते. मग क्यूब रूट असेल तर 1/3, फोर्थ रूट असेल तर 1/4. म्हणजे काय झालं की माझं जर का असं आलं की 2^4 = 2 × 4, 4 × 8 = 16. पण 16^1/4 म्हणजे काय झालं तर 2. Got it? This is called indices in terms of a rational number. ओके, तर पॉज करा आणि हे लिहून घ्या. आणि याच्यात काहीही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काही शंका असेल तर विचारू शकता.